तर हॅलो जी गाईस, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 2 जानेवारी आणि सगळ्यात मेन म्हणजे जी माझी जी रूम होती ती वाली माझी रूम चेंज केली, कारण की ती सरांच्या जे ऑफिस आणि घर आहे त्याच्यापेक्षा थोडी दूर होती. त्यानंतर सर ना मला हे वाला लॉज आहे, स्वामी समर्थ लॉज म्हणून. त्या हा लॉज एकदम जबरदस्त आहे. थोडं लवकर इकडे जायचं होतं, त्यामुळे मी थोडंसं रूममधले व्हिडिओ नाही घेऊ शकतो डायरेक्ट. म्हणजे मी रात्री जे झोपलो एवढी चांगली झोप लागली मला, कारण की खूप रात्री वेळ झाला होता यायला. जवळपास 11:30 वाजली होती मला रूमवर यायला. आणि मी रात्री ब्लॉग पण नाही केला. तुम्हाला माहिती आहे की कंटिन्यू शूट होता, त्यामुळं आणि मी म्हणजे जिथं मला चान्स भेटते की भाई हा मी ते घेऊ शकतो तिथं मी घेत आहे. आणि बाकी तुम्हाला जे माझं जे म्हणजे मी काल जे रील्स बनवले सरांचे, आपले अमित गोळके आमदार साहेबांचे, त्यांचे रील त्यांच्या अकाउंटवर पोस्ट होतील. ते तुम्ही जा, मी माझ्या बायोमध्ये त्याची म्हणजे त्यांचे सरांच्या पेजची लिंक वगैरे टाकून टाकेल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजची. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपला नाश्ता आणि पोही, तर नाश्ता एकदम जबरदस्त झाला आपला. तर आता आपला जे ड्रायव्हर आहे ते खाली आलाय, तर आले गेले की आपल्याला न्यू सोडे सरांच्या घराजवळ. आणि मला 9:15चा टाईम दिला होता, तर आता इथेच 9 वाजले. ड्रायव्हर थोडंसं लेट झाला उठायला, तर चालू तो त्यांना आलं की आपण लगेच निघूया. बाकी सगळे हा व्हिडिओ पण कंटिन्यू बघा. जाऊया मी लगेच, थोडं चहा वगैरे झालाय. बाईसचा व्ह्यू बघा. हे वाला हॉटेल आहे स्वामी समर्थ. आपलं रूम आहे दुसऱ्या मजल्यावर आहे, 302 नंबरची. तर आपली गाडी इकडे साईडलाच आहे. लगेच जाऊया सरांकडे, बघूया आजचं काय काय आहे. आणि आपल्याला जे सरांनी सांगितलं आहे की आपल्याला सरांसोबत राहायचे. बाकी आपली गाडी इथं पार्क आहे, आली गेले की निघूया. तर चला तर मग. तर काहीच आता सरांच्या गाडीमध्ये आलोय आणि माझ्या एका थोड्याशा म्हणजे एक समजा 20 मिनिटाच्या उशिरामुळे सर समोर गेले. आता आम्ही डबल चालला सरांच्या अपक्ष कार्यालयाला. थोडंसं उशीर झाल्यामुळे एवढं परेशान झाले, तर सर समोर गेले. आता डबा आम्हाला तिकडे जावं लागलं. सरांची शिवा पण भेटतील आता थोडीशी. ते व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि तिथे गेला ना आपल्याला सरचं शेड्यूल माहिती होईल, कुठं जायचं काय नाही. आता ऑलरेडी 10 वाजलेत. आता आम्ही चला सरांच्या ऑफिसला. तर चला जाऊया तिथं. आणि कालचा वाला जे ब्लॉग आहे 1 जानेवारीचा, ते पूर्ण टाकलाय. आणि तुम्हाला ते ब्लॉगमध्ये काही मी सी एम साहेबांचे व्हिडिओ घेतलेले आहेत, आणि आमचे जे साहेब आहेत आम्ही दोघे साहेब त्यांच्यासोबतचे, तर ती पण रील्स सरांच्या अकाउंटवर पोस्ट होईल. आणि त्याची मी त्या ब्लॉगमध्ये बायोमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे सरांच्या पेजची, तर ते पण जाऊन नक्की चेकआउट करा. त्यामुळे तुम्हाला माझं वर्क भेटेल. आणि बाकीचे आहे ते माझं थोडंसं तुम्हाला आज पूर्ण BTS वगैरे दाखवणार आहे. तर चला मग. तर काय मी आलो सरांच्या ऑफिसला, आणि थोडासा ऑफिस झाला. सर ऑफिस समोर थांबले. तुम्ही माझं जे आहे फोन, दुसऱ्यावाल्या फोनची चार्जिंग खूप कमी आहे. तर फटाफट जाऊया आणि चावीनं काढूया आणि आपला चार्जर वगैरे घेऊया. आणि सर इथंच आहेत. शूट अजून कुठं जायची काय कन्फर्म झालं नाही. सरची गाडी आहे, तर जाऊया आणि फटाफट शूट करूया. पहिला आपला माझा फोन चार्जिंग करून घेतो. तर म्हणजे की कंटिन्यू आज मी दिवसामध्ये कमीत कमी 4 शूट केलेत. 4 शूट म्हणजे जवळपास प्रत्येक मिनिमम म्हणजे 150 क्लिप एका शूटचे. तर 4 शूट केले तसे आपण, तर जवळपास 1000पर्यंत आपले क्लिप गेले असतील. तर आपल्याला आज पूर्ण रात्रभर एडिट करायचे. आणि आत्ता जस्ट आमचं जेवण झाल्यानंतर मला माहीत झालं की आता आपल्याला अजून एक मीटिंग आहे. तर बघा, तुम्हाला आता सांगतो की इलेक्शनचं काम सोपं नसतंय. जे पण न्यू व्हिडिओग्राफर आहेत, मी आता आमचे जे सर आमदार आहेत, ठीक आहे. तर मी जिथेही चाललो आहे, तर जेवढे कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाकडे एक एक रील्सवाला मुलगा आहे. तर इतके सारे व्हिडिओ होते, व्हिडिओग्राफर होते की भाई ते समोर 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 समोर, आणि मला क्लिप पण घेऊ देत नव्हते. पण माझ्याकडे 17 Pro Max असल्यामुळे मला एक फायदा आहे की माझ्याकडे 1x 2x 3x आणि 8x पण आहे. तर मी कुठून पण दुरून दुरून मी माझं काम करून कव्हर करू शकत होतो. तर एवढे भारी शूट घेतलेत मी ना. आणि आता तुम्हाला माझ्या सरांच्या पेजवर भेटून जातील. आणि सगळ्यात मेन म्हणजे आज सकाळी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आमच्या सरांचा आणि CM साहेबांसोबतचा. तर भाई ते फक्त आणि फक्त म्हणजे जवळपास म्हणजे 3 घंट्यामध्ये समजा, कारण की मी डायरेक्ट आत्ता बघितलं हा व्हिडिओ घेण्याच्या आधी, तर 3 घंट्यामध्ये त्याला 150K व्ह्यूज गेले. तर माझ्या म्हणजे जबरदस्त व्ह्यूज गेलेत. आणि थँक्यू सो मच व्ह्यूज दिल्याबद्दल. आणि आपल्या यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करायचं तुम्ही हा ब्लॉग बघत असाल. आणि आज रात्री काही तो मेडिट दाखल, आणि काहीच्यामध्ये BTS वगैरे घेऊ शकला नाही, कारण की म्हणजे स्वतः काय होतं. आणि आमचं गाडीमध्ये बघता एकदम मागल्या सीटला माझे मागे बसतोय मी, आणि या सीटला सर बसतात आणि ड्रायव्हर, आणि बाकी यावाल्या सीटला सगळे म्हणजे कार्यकर्ते वगैरे सरांचे. मला मागे बसावं लागत आहे, आणि त्यामुळे थोडंसं माझे माझे व्हिडिओ घेता येत नाही आहेत मला. तरी पण मी ट्राय करत आहे की कोणीतरी मला व्हिडिओ घेतील. होत तर नाही, पण माझ्या ब्लॉगसाठी मला घ्यावं लागत आहे. आणि आय होप आम्ही तुम्हाला काही शूट पण दाखवतो, आणि काही
पर्सनल रिझल्ट आहेत, म्हणजे की जे सिक्युरिटी वगैरे लीक होते त्यामुळे मी त्या सरांचे पण नाही व्हिडिओ घेत आहेत. तरी हा तर आता मी जातो रूमवर, आणि आता रूमवर म्हणतोय, आता जायचे सरांसोबत. तर सरांसोबत जाऊन पूर्ण शूट करतो, आणि पूर्ण काही रील्स मी माझ्या माझ्या स्वतःच्या पेजवर पण अपलोड केले. मी सरांची परमिशन घेतलेली आहे, तर तिथं पण टाकेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि हा वाला ब्लॉग इथं एंड करतो. आणि उद्या जे आहे ते, मला जर टाईम भेटला तर मी इथं जे आहे ते मॉर्निंगमध्ये काय फूड टूर करणार आहे, लवकर जाऊन. आज जर रात्री मी लवकर झोपलो, सकाळी लवकर उठून मी फूड टूर करणार आहे, ते पण बघायला नक्की राहा. तर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय श्री महाकाल. आणि चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लवकरच 1,500 जे सबस्क्रायबर आहेत ते कंप्लीट होणार आहेत. आणि ज्याने ज्याने इंस्टाग्रामवर नाही फॉलो केलं ते पण करून घ्या, कारण की तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ पण बघायला भेटतील. हां, आणि एक नवीन सिरीज पण मी चालू करणार आहे, जे की आपलं थोडंसं सरांशी बोलणं झालं चालू, की ते चालत नाही, ती पण सिरीज पण मी चालू करणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.